तिथे आपण डीपमध्ये जाऊ नये. तुमची कम्फर्ट कशात आहे हे लक्षात घ्या. आपलं मूल बाहेर आहे, आपलं मूल 8-8 तास शाळेत आहे. आज कोण कसं येत आहे, कोण कसं बघतंय. तर सायकलिंग शॉर्टमध्ये काय होतं, थाईज कव्हर होतात आणि त्यांना दिवसभर कम्फर्ट राहतो, इचिंगनेस होणार नाही आणि ते युझिंगसाठी व्हेरी इझी आहे बॉय लेग असल्यामुळे. दुसरं, पिरियड्समध्ये जसं मी सांगितलं, MC पॅन्ट एक कमीत कमी तुमच्याकडे 2 जोडी पाहिजे. महिन्यातले 5-6-7 दिवस तुम्ही ते यूज केलं पाहिजे, कारण की तुमचा रेग्युलर इनरवेअर खराब नाही होणार जर तुम्ही MCला अलग वापरलं तर. आणि MCला आणि ह्याला दोघांना तुम्ही एकच यूज करताय तर ते तुम्हाला नंतर एवढं खराब होतं की तुम्हालाच ते आवडणार नाही. आणि काही काहींना आवड असो नसो, बजेटला मुरड घालून किंवा कम्फर्टला मुरड घालून, आणि काही काही बजेट असून पण मुरड घालून वापरतात. दॅट इज रॉंग. आणि मग नंतर ते तुम्हाला त्याचे पडसाद जाणवतात. आणि फक्त कोणी बोलतं, आणि आम्ही हे व्यासपीठच चालू केलंय, मग कोणी बोलतं नाही बोलत, तो त्यांचा लुक आफ्टर आहे. थर्ड इज, काही तुम्ही जेव्हा वेस्टर्न घालता, इंडियन घालता, काही साडी किंवा XYZ असं तुम्ही सिल्की फॅब्रिक काही घातलं तर त्याच्यात सीमलेस प्रोडक्ट आहे की ज्याच्यात तुम्हाला बॉर्डर्स किंवा लाईन्स किंवा प्रिंट्स दिसू नये. तर बेसिकली हे एक असावं की सीमलेस प्रोडक्ट असावं. जिमच्या ट्रॅक पॅन्ट्स वगैरे असतात तर त्याच्यात तुम्हाला शॅबी फील होऊ नये. म्हणून या काही मुळात एक 3-4 महत्वाच्या इनरवेअर टाईप आहेत, ते तुमच्या वॉर्डरोबमध्ये असणं खूप गरजेचं आहे. मग असे तुम्ही स्पोर्ट्स ब्रा आणि त्याचा उल्लेख केला. हां, तर बेसिक म्हणजे रेग्युलर जे आहेत ते आणि हे स्पोर्ट्स वेअर मधले, तर याच्यात काय फरक आहे साधारण? रेग्युलर इनरवेअर जे असतं तुमचं हे डेली वेअर असतं. स्पोर्ट्सला तुमची बॉडी एक 40 मिनिट्स 50 मिनिट्स, ॲथलीट आम्ही आहोत तर आम्ही जास्त वेळ वर्कआउट करतो, 1.5-2 तास वर्कआउट करतो. तर तुम्ही विचार करा, रोजची एनर्जी रोजची वापरायची आहे ती, आणि स्पोर्ट्स इनर ही वेगळी नाही ठेवली आणि आम्ही 2 एकच केली तर 2 तास आम्ही वर्कआउट करून तीच इनर घातल्यावर ती कायच टिकणार आहे. कारण की बॉडी टेम्परेचर वर्कआउटमध्ये खूप हाय असतं. जे थोडा बेसिक योगा करतात किंवा बेसिक वर्कआउट करतात त्यांना हे नॉलेज सगळ्यांना आहे. गेल्या गेल्या तुम्हाला वॉर्मअप करावं लागतं. त्याच्यानंतर तुमचा मेन वर्कआउट चालू होतो, मेन सेट्स चालू होतात आणि एंड तुमचा असतो स्ट्रेचिंग. ह्याच्यामध्ये रेग्युलर तुमचं बॉडीचं टेम्परेचर आणि जिममध्ये किंवा योगा क्लासमध्ये असलेल्या बॉडीचं टेम्परेचर फरक असतो. तर या बॉडी टेम्परेचरमध्ये तुमच्या बॉडीची सुपर ॲक्टिव्हिटी करते, त्याच्याने इलास्टिक लूज पडणं. आणि सगळ्यात पहिले ते डिस्कम्फर्ट काय आहे तुम्हाला, जेव्हा तुम्ही योगासनं करता मला रेग्युलर इनरवेअर सपोर्टच करणार नाही. स्पोर्ट्स ब्रा हा वेगळा प्रकार बनवला कसा, स्ट्रेचेबल आहे, कम्फर्टेबल आहे, ब्रेथेबल आहे, अँड इट इज नाउअडेज इट इज शुड बी ट्रेंडी टू. जसं मुलींचे टी-शर्ट्स टाईप चेंज झाले, स्पोर्ट्सवेअरमध्ये पण भरपूर व्हरायटी आली आहे. तर ह्यावर तुम्ही सगळ्यावर तो जो पैसा खर्च करता, तर 2 स्पोर्ट्स ब्रा किंवा 1 जोडी स्पोर्ट्स ब्रा तुम्ही वेगळी ठेवून ते वापरलं तर तुम्हाला त्याचे रिझल्ट चांगले दिसतील. आणि तेच इनरवेअर जर तुम्ही घातलं तर ॲब्सोल्युटली हे इनरवेअर तुम्ही 3 महिन्यातच टाकून द्यायला पाहिजे. ऍक्च्युली रेग्युलर वापरायची जी इनर आहे ती तुम्ही स्पोर्ट्समध्ये घालूच शकता. स्पोर्ट्स ब्राची ट्रेंड आय थिंक हिरोईन्स मुळे आली आहे. शिल्पा शेट्टीचा योगा जो चालू झालाय, फिटनेस त्यांचे व्हिडिओज असतात. तर त्या फ्रिकनेसमध्ये तुम्ही पण थोडंसं स्वतःसाठी काळजीपूर्वक लक्ष द्यावं. आणि आजकाल आहेत जे व्हिडिओ व्हायरल होतात त्याच्यामुळे अवेअरनेस आहे, पण जे ॲडव्हर्टाईज होतात ऑनलाईनकडे जो कल वाढतोय, माझं पर्सनली प्रत्येकाला म्हणणं असं, त्या कलाला बळी पडू नका. तुमचा कम्फर्ट बघा. तुमचा कम्फर्ट, पैसे तर देऊन घ्यायचंच आहे तर कम्फर्टेबल घ्या. तुम्ही स्कूल आणि कॉलेजेस मध्ये पण आपण व्याख्यानं देतो, ह्याची जनजागृती करतो. आपल्या सगळ्या शाळांना, सगळ्या स्कूलला आव्हान आहे, जसे आपल्याकडे मोठे मोठे विद्यापीठं आहेत तर त्यांनी हे 5वी पासून ते KG to PG अशा मुली जरी आमच्या हातात दिल्या, KG नाही पण 5वी पासून पुढे PG पर्यंत, तर ह्याचा लाभ त्या कॉलेजला पण होतो की एक अवेअरनेस येतो मुलींमध्ये. आणि आपण